परिषदेमध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या ज्या योजना आहे त्या योजनेचा आज आम्ही आढावा घेतला आणि त्यामध्ये प्रामुख्याने खरं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची पूर्वतयारी सिल्लोड मधून त्याची सुरुवात होऊ लागली। राज्याची मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब येणार आहे, त्या निमित्ताने आज त्याची या मीटिंगची पूर्वतयारी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना असेल, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना असेल किंवा मुलींना मोफत शिक्षण आहे आणि मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र च्या माध्यमातून जशी एक योजना होती त्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन, त्या तीर्थाचा दर्शन घेण्यासाठी ती एक आपण योजना आता आणलेली आहे नवीन मुख्यमंत्री महोदयांनी। आणि मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना, अशा सर्व योजना ज्या ज्या आहे महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या त्याचा आढावा घेतला। आज आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि सीओ साहेब मुख्य अधिकारी या दोघांनीही 4 तास पासून सर्व तंतोतंत जिल्ह्यामध्ये एकूण निधी किती आला, तो किती खर्च झाला, कोणत्या योजनेवर झाला, घरकुल शबरीचे असतील, घरकुल रामाईचे असतील, घरकुल पंतप्रधान महोदयाच्या नावाने जी योजना घरकुल योजना त्याची असेल, अशा सर्व आढावा, पिण्याच्या पाण्याचा कुठं कमतरता आहे का, काही ठिकाणी टँकर चालू आहे, काही ठिकाणी अजूनही वॉटर लेवल वाढलेली नाही, आणि मजुराच्या हाताला काम असेल, रोजगार हमीच्या माध्यमातून असो, त्या ग्रामपंचायतमध्ये ज्या ज्या ठिकाणी जे जे बेरोजगार ज्यांना रोजगार नाही अशा लोकांनी रोजगारासाठी रोजगार हमीची कामं मागितली तर तात्काळ मंजूर करून द्यावी, याच्याबद्दलही आम्ही आज त्याचाही आढावा घेतला। अशा शासनाच्या अनेक ज्या योजना आहे त्या योजनेचा आढावा घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री 2 तारखेला येत आहे, त्याचाही पूर्वतयारी अशा पद्धतीने आज आम्ही एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये जिल्हाधिकारी महोदय आणि सीओ साहेब मुख्य अधिकारी महोदयांनी आपल्या त्यांच्या ज्या काही हजारो लोकांना जे महिला भगिनीला आपण सरकारच्या वेगवेगळ्या विभागातून योजनेचा लाभ देतो त्या योजनेचा लाभ आणि त्याच्यासोबत मुख्यमंत्री महोदयांनी माझी लाडकी बहीण ही जी योजना आली त्याची पूर्वतयारीसाठी आज ही मीटिंग ठेवली होती। 2 तारखेला मुख्यमंत्रीचे येणार त्या हिशोबाने कसं नियोजन आहे? मला वाटतं का राज्यामध्ये सुरुवातीचा पहिला कार्यक्रम होईल आणि ऐतिहासिक कार्यक्रम होईल। 1 लाख लोक तरीही त्या कार्यक्रमाला लाभार्थी महिला भगिनी येतील आणि त्या प्रत्येक आलेल्या महिला भगिनीला त्या ठिकाणी तात्काळ त्यांचा अर्ज मंजूर केला जाईल, मंजुरीचा पत्रही त्यांना दिल्या जाईल आणि दिल्यानंतर त्याच्या अकाउंटवर 2 महिन्याचे 3-3 हजार रुपये हे ऑनलाईन त्याच्या अकाउंटवर जातील। थँक्यू।